नमस्कार गाईज. तर मित्रांनो, आम्ही चाललो आहे स्टेशनला. स्टेशनवरती पोहोचल्याच्या नंतरला ट्रेनमध्ये बसल्यावरती मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही कुठे. तर गाईज, मी तुम्हाला लोकांना बोललेली की मी फिरायला चालले. कुठे चालले ते सांगितलं नव्हतं. मी तुम्हाला बोललेली की मी ट्रेनमध्ये बसल्यावर तुम्हाला लोकांना सांगेन. तर आता फायनली मी ट्रेनमध्ये बसली आहे आणि आम्ही कुठे चाललो आहे. मी तिरुपती बालाजीला चालले आहे. तर मी प्रत्येक शॉट घेऊन तुम्हाला दाखवेल की मी कुठे कुठे चालले आणि काय काय करते. सो पूर्ण लास्टपर्यंत व्हिडिओ बघा. ओके. तर गाईज, आता आम्ही आलो आहे रेणीकोट्याला. इथून आम्ही गाडी पकडली. तिथे जाऊन आम्ही आता जाणार आहे तिरुपती बालाजीला. तिथे रूममध्ये जाऊन आम्ही फ्रेश होणार आहे. मग त्याच्यानंतरला मी तुम्हाला पुढचं दाखवेल की काय काय आम्ही करणार आहे, काय नाही करणार आहे. गाईज, हा आमचा स्टे आहे. ते आम्ही स्टे करणार आहे. माझे हजबंड आहे देवांश. चलो, चला आता चालू आतमध्ये स्टे करायला. स्टे करू, थोडा आराम करू, त्याच्यानंतरला थोडं फ्रेश होऊ. त्याच्यानंतरला तुम्हाला रिटर्न दाखवते. ते पाहिजे. आता आम्ही फ्रेश होऊन आलो आहे खाली. जरा बघतो इथे काय आहे का घेण्यासारखं. मग खायला प्यायला वगैरे बघते. आणि बघा, थोडं मज्जा मस्ती करायला आलो आहे. तर मज्जाच करतो आहे. आता बघू. मी चहाच्या शॉपवरती आलो आहे. हे बघा, चायचं शॉप आहे इथे. मी कॉफी घेतली आहे आणि ह्यांनी चहा घेतला आहे, चहा. तर आता आम्ही चाय आणि कॉफी एन्जॉय करतो. त्याच्यानंतरला तुम्हाला भेटतो. मी चाललो आहे आता शॉपिंग करायला. बघू आता काय भेटेल तर मग आम्ही घेऊ. बघू आता पुढे दाखवते. मी तुम्हाला दाखवत राहील पुढे काय काय आम्ही करू ते. While rivers whisper truth as they flow down, and their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence. భారతదేశంలో దాదాపు 140 కోట్ల మంది ఉంటే ఈ తిరుపతి పట్టణంలో 5 లక్షల మంది ఉంటే. तर गाईज, आता आम्ही चालू आहे तिरुपती बालाजीला. तर त्याच्या अगोदर आम्ही नाश्ता करून घेतो. सगळे इथे बसलेत नाश्ता करायला. हे बघा शेवटी. आणि बघा ओके. तर गाईज, आता आम्ही निघू तेव्हा मग मी तुम्हाला सगळं ब्लॉग दाखवेन, सगळे स्टॉट टाकेन याच्यामध्ये. तर गाईज, आता आम्ही आलो आहे तिरुपती बालाजीच्या इथे एंट्रन्समध्ये आहे. बालाजीचा डोंगर बघा. आता आम्ही एंटर केलेलं आहे. तर आता बघू पुढे दाखवता आलं तर मी तुम्हाला दाखवेन लास्टपर्यंत. तर तुम्ही गाईज, आता आम्ही आतमध्ये पोहोचलो आहे तिरुपती बालाजीच्या इथे. आतमध्ये एंट्री केली आम्ही. तर आता सगळी चाललो आहे आतमध्ये. बघू पुढे जर दाखवता आलं तर मी दाखवेन, नाहीतर मग काय माहीत नाही. पण बघू, पुढे बघत राहा. तर गाईज, आता आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये आहे. बघू शकता किती लाईन आहे. काय माहिती आता व्हिडिओ काढायला भेटेल नाही भेटेल. पण तरी पण आम्ही ट्राय करू पुढे की जर भेटला तर आम्ही पक्का काढेन. तर गाईज, आता आम्ही दुपारी 2ला आतमध्ये तिरुपती बालाजीचं दर्शन करायला गेलेलो आणि आता वाजले 9:30 आणि आता आम्ही बाहेर आलो आहे. तर बघू शकता तुम्ही सगळं. बघा किती संध्याकाळ झाली. 9:30 वाजलेत आणि आम्ही दुपारी 2 वाजता आतमध्ये गेलो होतो. म्हणजे एवढी गर्दी होती आज, चिक्कार गर्दी होती. आणि बघा आमचे साहेब. सो आम्ही लोक आता चाललो आहे बाहेर. आम्ही गाडीमध्ये बसू. त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवेन पुढे आम्ही काय काय करतोय. सो बघत राहा. आणि दोघांनी साऊथ इंडियन लुक केला. तर गाईज, आता आम्ही आहे गाडीमध्ये. तर आम्ही चाललो आहे आता बघू हॉटेलमध्ये चाललो आहे. हॉटेलमध्ये गेल्यावरती मी तुम्हाला पुढे दाखवेन.
गाईच आता आम्ही फिरून आलो आहे. आता स्टेसाठी आम्ही जिथे थांबलेलो आम्ही तिथेच चाललो आहे. परत आता आम्ही पोचलो आहे त्या जागेवरती. तर आता बघू झोपू नाही तर मी आता आली आहे लक्ष्मी सुवर्ण मंदिराकडे. हे बघा आता बघू काय काय दाखवेल मी. ठीक आहे, बघत राहा. तर गाईज मी आता पद्मावतीला आली आहे. तर आता पद्मावतीला आम्ही दर्शन करू. त्याच्यानंतरला मी तुम्हाला दाखवते पुढे काय काय आहे ते तिथे, कारण की फोन अलाउड नाही तर मी काही शूट नाही करू शकत. बघा सगळं असं आहे. तर आता आम्ही लोक बघू. आता जातो पुढे, दर्शन करतो. जेवढं मी शूट करू शकतो तेवढं करते. तर गाईच आता आमचं दर्शन झालेलं आहे. तर आता आम्ही चाललो आहे गाडीमध्ये. गाडीत बसून आम्ही स्टेशनला जाणार आहे. तिथून आम्हाला ट्रेन पकडायची आहे. त्याच्यानंतरला मी तुम्हाला सांगेल की आम्ही अजून कुठे कुठे जाणार आहे. तर ब्लॉग माझा पूर्ण बघत राहावा, स्किप जरा पण करू नका. तर गाईच आता आम्ही जेवायला आलो आहे हॉटेलमध्ये. तर आता आम्ही जेवतो आहे. सगळे लोक जेवतात ते. तर त्याच्यानंतरला आमची ट्रेन आहे. तर आम्ही ट्रेन पकडून जाणार आहे. तर त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दाखवून. तर गाईज आता फायनली आम्ही ट्रेनमध्ये बसलो आहे. तर आता आम्ही चाललो कोल्हापूर महालक्ष्मीला. तर काय काय होईल काय नाही होईल मी सगळं ब्लॉगमध्ये टाकणार आहे. बिलकुल पण स्किप नका करू, पूर्ण व्हिडिओ बघा. ठीक आहे, मी ट्रेनमध्ये आहे. आम्ही चाललो कोल्हापूर महालक्ष्मीला. मी तुम्हाला बोलली होती. तर आम्ही चाललो कोल्हापूर महालक्ष्मीला. आता तर दुपारचे वाजले 3. आता आम्ही कधी पण पोचू शकतो. तर मी पुढे काय काय होईल मी ते सगळं टाकेन. तर बघा मी ट्रेनमध्ये आहे. तर पुढे काय काय होईल तर तुम्ही. गाईज आता आम्ही कोल्हापूरला आलो. तर आता मी सूप मागवलं आहे. सगळे इथे सूप एन्जॉय करतात ते. तर आता आम्ही एन्जॉय करतो. तर आता आमचं जेवण पण येणार आहे. तर थोड्या वेळाने मी ते पण दाखवेन तुम्हाला. चला आम्ही एन्जॉय करतो, थोड्या वेळाने भेटतो. गाईज आता आमचं जेवण पण आलं आहे. हे बघा तर सगळे आता जेवण एन्जॉय करतात ते बघा. चलो तर चला काय. तर हे आहे कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर. खूप सुंदर आहे. इकडे खूप असं सुंदरसं बघायला भेटलं. आणि आम्ही आलो कोल्हापूरच्या महालक्ष्मीला. आहे बघा सगळा इकडचा व्ह्यू आहे. हा देवीचा कळस आहे बघा. तर आता आम्ही लोक दर्शन करून आलो आहे आतून. तर आता सगळे बघा किती सुंदर आहे, सगळं डेकोरेट केलं आहे बघा. इथे सगळं तुम्हाला भेटेल. आता मी जे म्हणजे बघेल ना तिकडे मी तुम्हाला लोकांना दाखवेल काय काय आहे ते. ठीक आहे, तर तुम्ही लोक एन्जॉय करा. बघा माय त्याच्या ह्याच्यामध्ये शिवते आहे सगळं चालू आहे. चांगलं डेकोरेशन केलं आहे बघा. तर गाईज हे बघा हे आहे कुल्फी पॉईंट. आम्ही इथे ना फालुदा आणि. तर गाईज आता आम्ही आलो आहे आईस्क्रीमच्या दुकानामध्ये बघा. आणि बघा लोय फ्रेश झालोय. रूमवरती आम्ही आता थोड्या वेळाने नाश्ता करायला जाणार आहे. पुढे पण मी तुम्हाला दाखवेल, स्टे ट्यून. तर गाईज आता आम्ही आलो आहे नाश्ता करायला. हे बघा मिसळ, खूप छान कोल्हापूरची मिसळ. हे बघा ते पण एन्जॉय करतात ते मिसळ. सो चला थोड्या वेळाने भेटूया, ब्लॉग बघत राहा. तर गाईज जर तुम्ही कोल्हापूरमध्ये आलात तर बघा इथे मिसळ चांगली भेटते. लोकेटेड आहे राऊत बिल्डिंगकडे. तर प्लीज इथे विजिट करा. तर गाईज आता आम्ही कोल्हापूरच्या देवीचं दर्शन करायला चाललो आहे परत. रात्री आम्ही केलेलं पण आता परत करायला चाललो आहे. इकडे सगळं मार्केट आहे बघा. तर चला आम्ही आता चाललो आहे दर्शनाला. तर तिकडे आम्ही दर्शनाला भेटू. तर आम्ही बाहेर आलो फिरायला. आहे बघा हे रंकाळा आहे, आम्ही इथे फिरायला आलो आहे.
तर आता पुढे मी तुम्हाला दाखवेल याचं पूर्ण लोकेशन, तर बघत राहा. आता आम्ही आलोय रंकाळा उद्यानला. हे बघा इकडचं सगळं व्ह्यू आहे हा बघा. खूप मोठं गार्डन आहे हे, तुम्ही एकदा विजिट करू शकता इथे बघा. आम्ही फिरतोय थोडं, पण त्याच्यानंतरला आम्ही निघू. स्टे ट्यून. मी तुम्हाला बोललेले आम्ही रंकाळ्याला आलोय. ते बघा इकडे सगळं फूड्सचं आहे, स्टॉल आहे तिथे सगळे. जर तुम्ही कधी रंकाळ्याला आले तर तुम्ही इथे विजिट करू शकता बघा. तर गाईज आम्ही आलो आहे रेस्टॉरंटमध्ये. बघा हे नूडल्स मागवलेत आणि मी राईस मागवले. कसं वाटतंय? छान आहे. आता मी पण एन्जॉय करते, मग त्याच्यानंतरच बघा. तर गाईज नमस्कार, गुड मॉर्निंग. आणि मी माझा जो व्लॉग आहे, जो मी तिरुपती बालाजीचा आणि कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा जो टूर आहे माझा, तर तो मी एंड नाही केला आहे. सो त्याच्यामुळे मी एंड करते आहे. तर खूप मजा आली आम्हाला टूरला, आणि तिरुपती बालाजीचं पण दर्शन खूप छान झालं, कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं पण दर्शन खूप छान झालं. आणि म्हणजे बोलतात ना की असं लोक पण आमच्यासोबतचे खूप चांगले होते. काही असं वाटलं नाही की त्यांच्यासमोर आम्ही बोलू का, असं तसं बोलू का. त्यांच्यासोबत खूप मजा आली मला, आणि खूप दर्शन छान झालं. तिकडचं म्हणजे जे एन्व्हायरमेंट होतं खूप छान होतं. तर मज्जा आली खूप जास्त. पहिल्यांदा मी एवढ्या लांब गेलेलो म्हणजे फिरायला, म्हणजे लग्नाच्या नंतर खूप मज्जा आली, छान वाटलं म्हणजे जाऊन दर्शनाला. तर नेक्स्ट टाईम पण आम्ही ट्राय करू जायचं फॅमिली, म्हणजे आम्ही म्हणजे आमची सासूबाई पण येतील असं. खूप मज्जा आली, त्यांना पण मी नेक्स्ट टाईम घेऊन जाणार आहे. तर जर तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.